हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज असं वाटलं थोडंफार व्हिडिओ बनवावं म्हणून बनवला. मला सांगायचं होतं का मला माहित नाही माझ्या मुलीला मी कसं सांभाळू शकणार ते किंवा पण अजून आतापर्यंत सांभाळत आलीच आहे. बट काल एक इन्सिडेंट झाला. माझी मुलगी पाण्यात पडली. प्लस त्यात निरम्याचं पाणी वगैरे होतं. त्यात ती जाऊन पडली आणि पूर्ण नाकातोंडात तिच्या निरम्याचं पाणी गेलं. खूप रडत होती, खूप रडत होती. मला खूप त्रास झाला. माझे हस्बंड कामावर होते, मी घरीच होते आणि मी पुण्यात भाड्यानं राहते. माझी सासू तर येत नाही. आम्ही त्यांना म्हटलं या आमच्या मुलीला बघायला थोडे दिवस, बट ती नाही म्हणते. आणि प्लस माझी मम्मी पण नाही येत. त्यामुळे मला कोणाचाच सपोर्ट नाही. पण मला वाटतं की मी करू शकते या गोष्टी. बट खूप प्रयत्न करत आहे, करणार. पण काल असं झालंय ना, म्हणून खूप त्रास होतो या गोष्टीचा की सासू असून आई असून सुद्धा माझ्या मुलीला सांभाळायला कोणीच नाही. आणि नंतर त्यांच्यावर जे टाइम येणार त्यानंतर तेच लोक म्हणणार की माझ्या सुनीने किंवा माझ्या मुलीने मला पडत्या काळी मला सपोर्ट नाही केला, काही नाही केला. बट मी त्यातून नाहीये. त्यांनी माझं करो ना करो मी मान्य करणार. शेवटी मी त्यांचं करणार, हे लिखित आहे. आईचं बी करणार आणि सासूचं बी करणार. बस एवढंच. माझ्या मनाला आज खूप वाईट वाटलं या गोष्टी विचार करत होते अशा गोष्टी, म्हणून मी या गोष्टी शेअर करत आहे. असं म्हणतात पर्सनल लाईफ सोशल मीडियावर नाही आणायचं, बट खूप त्रास झाला मला आणि माझ्या मनातल्या गोष्टी मी कोणाला सांगू नाही शकत, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला माझ्या मुलीसाठी खूप काही करायचं आहे. कारण माझ्याकडे स्वतःचं घर नाही आहे, मी भाड्यानं राहते पुण्यात. आणि असं म्हणतात यूट्यूबवर जर कंटेंट ठेवली तर आपण काहीतरी जीवनात करू शकतो. त्यामुळे प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.